नमस्कार, मी सारिका S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानात मुंबईसह ठाण्यात मतदारांनी दर्शविला सहभाग। मतदार यादीत नाव नसल्याने मतदाराने गमावलाय मतदानाचा हक्क। तर ठाण्यात निवडणूक कर्मचारी महिलेचा मृत्यू। लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत ठाण्यात उमेदवारांसह नागरिकांनीही बजावला मतदानाचा हक्क। लोकसभेच्या प्रचाराच्या तोफा थंडवल्यानंतर राज्यातील निवडणुकीचा तिसरा टप्पा आज ठिकठिकाणी सुरू झाला। मुंबईसह ठाण्यात आज लोकसभेचे मतदान हे केले जाणार आहे। अनेक दिवसांपासून होर्डिंग, टीव्हीवरील जाहिराती, वृत्तपत्रे, जाहीर सभा, बॅनर्स, पथनाट्य यातून मतदानाविषयी जनजागृती केली गेली। मात्र अखेरीस आज मतदानाची घडी येऊन ठेपली आहे। सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रावरती मतदान केले गेले। अनेक राजकारणी मंडळींनी आपल्या कुटुंबियांसोबतच मतदानाचा हक्क बजावला। तर उन्हाचा तडाखा लागू नये म्हणून काहींनी सकाळी लवकरच घराबाहेर पडून मतदान करायला पसंती दिली। हळूहळू ऊन वाढू लागल्याने छत्र्या टोपे घेऊन उन्हापासून बचाव करीत मतदान केंद्रावर मतदार येऊ लागले। ठाण्यात महाराष्ट्र निर्माण सेनेचे उमेदवार अभिजित पानसे यांनीही ज्ञानसाधना महाविद्यालयात आपला मतदानाचा हक्क बजावला। निश्चितपणे सकाळी थोडासा कमी प्रतिसाद होता, कमी पर्सेंट वोटिंग झालं ठाण्यामध्ये, पण आता भरभरून मतदार आहेत, रांगा खूप लागलेल्या आहेत। आणि दुसरं एक सांगण्याचं आहे म्हणजे अनेक मतदारांची नावं लिस्टमधनं गहाळ झालेली आहेत। पुण्यासारखाच प्रकार इथे झाला आहे की काय असं वाटायला लागलं आहे। आता संध्याकाळपर्यंत कळेल की नेमकी किती नावं आहे। आणि थोडंसं या गलथान कारभाराचा फटका सामान्य मतदाराला पडतोय। तर आमदार एकनाथ शिंदे यांनीही आपल्या कुटुंबियासमवेत किसननगरमधील केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला। मतदारांमध्ये उत्साह आहे आणि उत्स्फूर्तपणा पण देखील आहे। आणि या ठिकाणी आज सकाळपासूनच 7 वाजल्यापासून मतदान सुरू झाल्यापासून प्रचंड मतदारांची रांग या ठिकाणी मतदान केंद्रावर दिसते। पहिल्यांदाच असा प्रतिसाद आणि लोकांना एक उत्साह या मतदान केंद्रामध्ये जाणवतोय। आणि निश्चितपणे ही परिवर्तनाची लाट आहे। या राज्यात आणि देशामध्ये परिवर्तन अटळ आहे आणि म्हणून हे एक चांगलं लक्षण आहे या ठिकाणी। आणि महायुतीचे सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून येण्याचे सगळे चिन्ह आहेत। त्यामुळे मी मतदारांना मनापासून धन्यवाद देईन। उत्स्फूर्तपणे मतदानामध्ये सहभागी होतात त्याबद्दल त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। चांगला प्रतिसाद आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून जो प्रचार सुरू आहे त्याच्यामधून कळून येतं की लोकांना बदल हवा आहे, लोकांना कंटाळा आलेला आहे या भ्रष्टाचारी काँग्रेस सरकारचा। तर यावेळी बदल हा अटळ आहे आणि लोक सकाळपासून 7 वाजल्यापासून मोठ्या संख्येमध्ये बाहेर पडलेले आहेत मतदानासाठी। हेच दाखवून देतं की यावेळी बदल हा निश्चित घडणार आहे। मतदानाविषयी किसननगरमध्ये बरीचशी अशी दुकानेही बंद ठेवण्यात आली होती। तर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता। दुपारी 12 नंतर मतदारांची मतदान केंद्रावरती अधिक गर्दी दिसून आली। श्रीरंग विद्यालयात अनेक सुशिक्षित मतदार, ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। ओळखपत्र, वोटिंग स्लिप घेऊन मतदार उत्साह आणि मतदानाच्या रांगेत आपला हक्क बजावण्याकरता उभे होते। शिवसेना उपनेते अनंत तरे यांनीही आपल्या कुटुंबियासोबतच आपला हक्क बजावला। तर यादीत आपल्या नावाची शहानिशा करण्याकरताही निवडणूक अधिकाऱ्यांभोवतीही गर्दी केली होती। मतदारांची गर्दी पाहता मोदी सरकार येणार अशी आशा शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी व्यक्त केली। मी आता श्रीरंग सोसायटीच्या 148 या बूथवर मतदान केलं। म्हणजे पूर्ण कुटुंबांनी मतदान केलं। आईचं नाव आजसुद्धा असून ती बिचारी हयात नाही आहे, वडिलांचं नावसुद्धा हयात असून ती नाही आहेत, पण तो पूर्ण फॅमिलीने मतदान केलेलं आहे। आश्चर्य म्हणजे माझ्या सुनबाईचं नाव असताना ते कट झालेलं आहे, तर त्याबद्दल तक्रार मी करणार आहे। दुसरी गोष्ट, आता 11, 11:30 वाजता मतदान करत असताना मला जे या श्रीरंग शाळेमध्ये जे दिसलेलं चित्र ते अतिशय आनंददायी आणि प्रोत्साही देणार आहे। आणि 16 मेचं रिझल्ट सांगणारा रिझल्ट आहे। सुशिक्षित ज्याला माहिती आहे की देशामध्ये कारभार कसा चाललेला आहे, भ्रष्टाचार किती मारलेला आहे, अन्याय किती होतो, अत्याचार कसा होतो आहे, हे सगळं जाण असलेली लोक मतदानाच्या लाईनमध्ये उभी आहेत। मला पूर्ण खात्री आणि दावा आहे की हे सगळं मतदान माननीय शिवसेना प्रमुखांना श्रद्धांजली म्हणून आणि नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावे म्हणून राजन बिचाऱ्यांना पडत आहे असं माझा स्वतःचा विश्वास आणि खात्री। तर अशोक पोहेकर यांनीही श्रीरंग विद्यालयात येऊन आपला मतदानाचा हक्क केला आणि आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। हे अतिशय चांगली गोष्ट आहे
की जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली आहे निवडणूक आयोग आणि सामाजिक संस्थांच्याकडून, शासनाकडून, आणि त्यामुळं फार मोठ्या प्रमाणावर मतदान टर्नआउट झालं आहे मतदानासाठी. आज या ठिकाणी तरुण मतदार बघतो आहे आणि त्यांच्या हातामध्ये ज्या वोटर स्लिपा आहेत या डॉक्टर संजीव नाईकांच्या वोटर स्लिपा बघताना मला आनंद याचा होतो आहे की जवळपास 60% मतदार हे संजीव नाईकांच्या स्लिपा घेऊन या ठिकाणी मतदानाला आले आहेत. आणि जो मतदानाचा अंदाज आम्ही काढतो प्रत्येक वेळेला, त्या मतदानाच्या अंदाजावरून असं दिसतं आहे की साधारण या मतदारसंघामध्ये 60%च्या वरती मतं ही संजीव नाईकांना मिळतील झालेल्या मतदानामध्ये, आणि उरलेली मतं इतरांना मिळतील. संजीव नाईकांच्या मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याची मला खात्री आहे. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुणांमध्ये मतदानाचा उत्साह काही औरच होता, तर मतदान केल्यानंतरचा आनंदही त्याने अस्नांशी बोलताना व्यक्त केला आहे. फर्स्ट टाइम वोट केलं आहे मी, आत्ताच 18 झाली आहे. 18 व्हायच्या आधी मी फॉर्म पण भरलेला, सो मी खूप खुश आहे. आय फील जास्त 18 जी लोक होतात लवकर फॉर्म भरून वोट केलं पाहिजे टू बी अ रिस्पॉन्सिबल सिटिझन ऑफ इंडिया. खूप बरं वाटतं आहे, म्हणजे ॲटलिस्ट मी काहीतरी करते आहे. लाईक लोकशाही जी आपल्याला पाहिजे, मोदी सरकार सगळे बोलतात त्याच्यासाठी मी काहीतरी करते आहे, सो मला बरं वाटतं. वोटिंग करून चांगलं वाटतं आहे. आपण ह्या भारताचे नागरिक आहोत, आपला हक्क आहे आणि सगळ्यांनी वोटिंग करायला पाहिजे. आणि ह्यावेळेला नीट विचार करून वोट करा आणि आय होप जे आपल्यासाठी चांगलं आहे तेच होईल. अनेक तरुणी आपल्या सहकाऱ्यांसह काही ठिकाणी मतदान केंद्रावरती मतदान करण्याकरिता दाखल झाल्याचे दिसून आले. ठाण्यात कल्याण डोंबिवलीचे उमेदवार आनंद परांजपे, उमेदवार राजन विचारे, अभिजित पानसे, संजीव नाईक, पालकमंत्री गणेश नाईक यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला. एकंदरच मतदान पार पडल्यानंतर आता विजयी कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश वाडेसह सारिका साळुंखे, असा न्यूज ठाणे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात नागरिकांचा मतदानाला मोठा प्रतिसाद. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात खासदार राष्ट्रवादी काँग्रेस संजय दिना पाटील, भाजपाचे किरीट सोमय्या आणि आपच्या मेधा पाटकर यांच्यात तिरंगी लढत आहे. प्रचाराची रणधुमाळी अनुभवलेल्या ईशान्य मुंबईकरांनी लोकसभा निवडणुकीला भरघोस मतदान करीत भारतीय लोकशाही बळकट करण्यात आपला हातभार लावला आहे. भांडूप पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील IDUBS शाळेच्या मतदान केंद्रात सकाळी 6:30 वाजल्यापासूनच मतदारांनी रांगा लावत आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रात हजेरी लावली. या केंद्रात सुनील जगदाळे यांनी प्रथमच मतदानाचा अधिकार पटकावला. त्यांनी मतदान करून बाहेर येत शाईचे बोट दाखवत मतदानाचे अधिकार बजावल्याचे जाहीर केले. या केंद्रात सकाळपासूनच मतदारांच्या रांगा दिसत होत्या. पुरेशा पोलीस बंदोबस्तात मतदार आपला मतदानाचा अधिकार निर्भयपणे पार पाडताना दिसून आला. सर्वच वयोगटातील मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्राबाहेर लांबच लांब अशा रांगा लावल्याचे दिसून आले. तर भांडूप शांग्रीला परिसरातील मतदान केंद्रात भाजप आमदार सरदार तारासिंह यांनी आपल्या मतदानाचा हक्क सर्वसामान्य मतदारांप्रमाणेच रांगेमध्ये उभे राहत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाचा हक्क बजावून बाहेर येताच त्यांनी बोटावरील शाईचे निशाण दाखवत प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. या लोकसभा निवडणुकीत लोक मोठ्या उत्साहात मतदानासाठी बाहेर येत आहेत. त्यामुळे या निवडणुकीनंतर बदल निश्चित होणार असल्याचा आत्मविश्वास सरदार तारासिंह यांनी एसनाईंशी बोलताना व्यक्त केला. मैंने देखा कि लोगों में बहुत जोश है, जनता बहुत जोर के साथ वोटिंग करने के लिए आ रही है. पहले 1 घंटे में 142 वोट यहाँ पे गिरे और ख़ास करके महिलाएं, आप देखो ज़रा तो सामने महिलाएं ज़्यादा गिनती में वोट देने के लिए आ रही है और यंग लड़कियाँ वो बहुत तेज़ी से आ रहे हैं. मुझे लगता है कि ज़ोरदार वोटिंग आज शाम तक यहाँ होगी. अभी तक लगभग 200 वोट 1-1.5 घंटे में हुई है. यहाँ से लेके हरिओम नगर तक मेरा एरिया है, तो वहाँ भी 1 घंटे में लगभग 150-200 वोट हुए और लगभग 60-70 आदमी लाइन में खड़े हैं. तो मुझे लगता है कि 60-70% वोटिंग शाम तक होगी यहाँ पर और लोगों में जोश है, लोग फटाफट आ रहे हैं. नहीं तो पहले लोग क्या करते थे कि सुबह नहीं आते थे, दोपहर को आते थे, मगर अभी मैंने देखा कि लोग सुबह ही आकर लाइन लगा के खड़े और जोरदार तरीके से वोटिंग होंगे ऐसा मुझे विश्वास है. तर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार किरीट सोमय्या यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. तर मुलुंड पूर्वेच्या मतदान केंद्रात त्यांनी आपल्या आई, पत्नी आणि मुलासोबत येऊन मतदान केले. मतदान करून आल्यावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या आवडत्या गणित विषयाचा पेपर सोडवताना जो उत्साह जाणवतो तोच उत्साह आज मतदान करत असताना जाणवत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. जब विद्यार्थी था तब मैथ्स में मुझे 100 में से 100 मार्क्स मिलते थे और जब मैथ्स का पेपर होता था ना तो इतना एक्साइटेड और पेपर खत्म होते ही बाहर आके चिल्लाता था, यस
वी हैव डन इट। आज मेरी स्थिति कुछ ऐसी है, मैथ्स में 100 में से 100 मिलता था, लोकसभा 2014 में हमें 100 में से 100 मार्क मिलेंगे अब की बार मोदी सरकार। ईशान्य मुंबईतील सर्वच मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या। मुलुंड कॉलनी परिसरातील HK गिडवानी शाळेच्या मतदार केंद्रातही मतदारांची मोठी गर्दी दिसून आली। मतदानासाठी आपल्या पत्नीसोबतच आलेल्या पंजाबी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत सर्वांनाच मतदान करण्याचे आवाहन केले। वोटिंग करके तो मुझे बहुत अच्छा लगा है। मैं वोट हर बार देता हूँ और लोगों को विनती करता हूँ कि वोट आप सबको भी देना चाहिए। जो आपके नज़र में अच्छा है आप उसी को वोट दीजिए। और वोटिंग इस बार बहुत इजीली होती है, कोई रश नहीं, कोई ये नहीं। तो हम लोग क्या है वोट देने के लिए स्पेशली निकलते हर बार, चाहे हमें कोई भी काम हो कहीं भी हो, पर वोट के लिए जरूर जाते। आप लोगों को भी जाना चाहिए। तर मुलुंड पश्चिमेच्या वाणी विद्यालय शाळेच्या मतदान केंद्रात मतदारांनी मोठी गर्दी करत आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। मुलुंडचे रहिवासी दशरथ पालव या अपंग व्यक्तीनेही आपला मतदानाचा हक्क बजावत एसनांशी बोलताना सर्वांनाच मतदान करण्याचे आवाहनही केलं। मी मतदान करून आलो आता आणि सगळ्यांनी मतदान करावं ही माझी इच्छा आहे आणि बेटर आहे ते सगळ्यांनी केलेलं चांगलं असतं। म्हणजे तुम्ही न करण्यापेक्षा चॉईस न देण्यापेक्षा चॉईस दिलेली बरी आहे। उद्या कमीत कमी तुम्ही बोलू शकता। तर स्मिता आणि गिरीश संघवी या वरिष्ठ दाम्पत्याने मतदानाचा अधिकार बजावत एसनांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। वैसे मतदान तो जब भी हम एडल्ट हुए यानी मतदान के लिए तभी से करके आए और अभी आज भी करके आए हैं। वो करना चाहिए, उसने अपना ड्यूटी समझता है। सबको वोट करना चाहिए। 40% अब तक हो गया तो अच्छा है, शाम तक मैं 60 तक आ जाए। तर मतदानासाठी दोषी दाम्पत्यांसोबतच आलेल्या जितू दोषी यांनी देशाला बदल हवा असल्याने मतदार मोठ्या प्रमाणात मत देण्यासाठी बाहेर पडले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी एसनांशी बोलताना दिली। एकदम अरेंजमेंट मस्त अरेंजमेंट आहे, व्यवस्थित आहे आणि सुरळीत चाललेलं आहे सर्व। त्यांना कॉंग्रॅच्युलेशन द्यायला पाहिजे। आत्ताविषयी आम्ही पोलीस लोकांना पण एकदम व्यवस्थित केलेलं आहे आणि जवळजवळ मी 40 वर्षापासून मी मतदान करतोय, पण हे वेळच्या मतदानचा उत्साह वेगळाच आहे जरा। आय डोंट नो व्हाय, पण पब्लिक जास्त अवेअर झालेली आहे स्वतःच्या हक्कासाठी आणि काही चेंजेसबद्दल यायला पाहिजे। या लोकसभा निवडणुकीत तरुण मतदारही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। ज्याप्रमाणे उष्णतेने त्रासलेल्या जनतेला सावलीने थंडावा मिळतो, त्याचप्रमाणे आज भ्रष्टाचारी नेत्यांच्या विरोधात मतदान करून थंडावा मिळाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। आता तुम्ही बघतच असाल ज्या प्रकारे आपला उन्हाळा ज्या प्रकारे त्रास देतो आपल्याला, तसंच हे पॉलिटिशियन लोक आपल्याला त्रास देत आहेत। मीन्स मेन सरकार कोणाचं यावं यावरती यंगस्टर्स लोकांचा आपला प्रयत्न चालू आहे आणि ज्या प्रकारे उन्हाळ्याला जेव्हा आपण बघतो, उन्हाळ्यात जेव्हा आपण फिरतो, नारळ पाण्याची आपल्याला आस लागलेली असते की पाणी केव्हा मिळेल आपल्याला। जेव्हा पाणी पिल्यानंतर बरं वाटतं, त्यानंतर आपल्याला जेव्हा आपला कॅन्डिडेट आपण चांगला निवडतो त्यानंतर आपल्याला तेवढंच सुखद वाटतं। हो, ज्या प्रकारे आता तुम्ही बघताय की माझे मित्रमंडळी इथे सर्व उभे आहेत, त्यांना जे वाटतंय की हा कॅन्डिडेट महत्त्वाचा आहे किंवा जो कॅन्डिडेट आपल्यासाठी काहीतरी करू शकेल, त्यासाठी त्यांनी इथे चांगली उपस्थिती ठेवली आहे। ज्या प्रकारे त्यांनी मतदान करून आता मतदार केंद्रातून एकमत होऊन बाहेर निघालेलं आहे। यावेळी सध्या तरुणांना सर्व वेळ चेंजेस पाहिजे, भरपूर काही चेंजेस आहे। जुनं झालं ते झालं, ओल्ड लोकांना ते जुनं पसंत होतं, पण आता त्याच्या नवीन लोकांना नवीन गोष्टी पाहिजे। जे काही छोट्या मोठ्या गरजा असतात मुलांच्या, यंग लोकांच्या, जे असलेलं इम्पॉर्टन्स हे पाहिजे ते पण, जे काय गरजा आहेत नीड्स, जे आपल्यासाठी चांगली कामं झाली पाहिजे, सगळं आजूबाजूचं सगळं सुधारलं पाहिजे, सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजे, बाकी काय। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगडेकरसह कौस्तुभ दरवेस, एस9 न्यूज मुंबई। एस9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची।
असनाईच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाण्यात बऱ्याच ठिकाणी मतदारांची नावे मतदार यादीत नसल्याने मतदार आपल्या हक्कापासून वंचित. मतदारांमध्ये शासनाविरोधात पसरली संतापाची लाट. मुंबईसह ठाण्यात आज तिसऱ्या टप्प्याचे मतदान होते. अनेक जाहिरातबाजीतून मतदारांना आपला हक्क बजावण्याकरिता हे प्रोत्साहित केले जात होते. लोकशाहीला बळकट करण्याकरिता मतदारही तितक्याच उत्साहाने मतदान करण्याकरिता आज उतरले. सकाळपासूनच ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावरती मतदानाची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यावेळी मतदान अधिकाऱ्यांकडून आपले नाव यादीत असल्याची शहानिशाही केली जात होती. मात्र काही ठिकाणी मतदाराचे नावच यादीत नसल्याचा घोळ समोर आला. त्यामुळे मतदान करण्याकरता आलेल्या नागरिकांना आपला हक्क बजावता आला नाही. अनेक आवश्यक ते पुरावा बाळगत मतदार मतदान केंद्रावरती उपस्थित होते. ठाण्यामध्ये गेल्या 40 वर्षापासून वास्तव्यास असलेल्या गौरी पितळे यांचे नावच मतदार यादीत नसल्याने त्यांनी निवडणूक आयोगाने आपणास आपल्या हक्कापासून वंचित राहावे लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आज मी 40 वर्ष ठाण्यात आहे, पण आज मला हक्काचं मतदानच करू शकत नाहीये. मी आज माझं नावच नाही नोंदणीमध्ये. माझ्या वडिलांचं आहे, माझ्या भावाचं आहे, माझ्या आईचं आहे, सगळ्यांचं नाव आहेत, पण माझंच नाही. सगळे जुने डॉक्युमेंट्स आहेत. म्हणजे आमचं एक मत केवळ एका ह्याच्यासाठी, तुमच्या एका चुकीसाठी आमचं मत जात आहे. म्हणजे आमच्या हक्काचं मत जात आहे. ह्याच्या अगोदर मी प्रत्येक वर्षी दिलेलं आहे. फक्त हे आज 35व्या वर्षी मला हे मिळत नाहीये. आणि आज माझे असं नाही, आज बरेच लोक असे आहेत जे परत जात आहेत. चिठ्ठी पण नाही पोचली. जिकडे नावच नाहीये तर ते लोक मला चिठ्ठी जाणार कशी, असं आम्हाला सांगितलं गेलेलं आहे. तुमच्या लिस्टमध्येच नाव नाहीये तर आम्ही तिकडे पाठवणार कसं ते. ठाण्यातील महाराष्ट्र विद्यालयात त्यांचे मतदान केंद्र होते. मतदान करून मोठ्या उत्साहाने ते आपला हक्क गेल्या 35 वर्षापासून बजावत होत्या. यंदाच्या निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे त्यांना आपला हक्क मिळाला नाही. तर आमदार जितेंद्र आव्हाडांनीही याबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सिस्टम की वजह से होने वाली परेशानी को जिम्मेदार कोई नहीं हो सकता है, क्योंकि पॉलिटिकल वर्कर्स अपना काम करते हैं, फॉर्म भर के देते हैं, फॉर्म्स पे एड्रेस परफेक्ट होता है, नाम परफेक्ट होता है, लेकिन अनजाने में जाने में नासमझी से मुझे पता नहीं, लेकिन नाम में गलतियाँ आ रही है, एड्रेसेस में गलतियाँ आ रही, उसमें ढूंढने में परेशानी हो रही. और इतने धूप में जब वोटर को 15 मिनट 20 मिनट आधा घंटा अगर धूप में खड़ा रहना पड़ता है तो वो परेशान होकर घर निकल जाता है. मतदान से मतदार को वंचित रखना मुझे लगता है ये कानूनी गुनाह है, और जिसने भी ये गलतियाँ की है उसको कायदे के दायरे में शिक्षा होनी चाहिए. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, असना न्यूज ठाणे. मतदान सुरळीत पार पडण्याकरता झटणारे पोलीसच राहणार मतदानापासून वंचित. बऱ्याच पोलीस कर्मचाऱ्यांचे मतदार यादीत नाव नसल्याचे उघड. पुणे जिल्ह्यात मतदार यादीत घोळ झाल्यामुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. मतदानाच्या वेळी काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता राज्यातील मतदान केंद्रावर आज पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर आता मतदान करण्याची खरी जबाबदारी ही मतदारांची आहे. मात्र निवडणुकीच्या बंदोबस्तात व्यस्त असलेले पोलीस या अधिकारापासून वंचित राहू नये यासाठी महिनाभरापूर्वी विशेष मोहीम राबवून पोलिसांचे मतदान अर्ज भरून घेतले होते. मात्र ठाणे मनपाच्या अतिक्रमण विभागाला दिलेल्या पोलिसांच्या ताफ्यातील अनेक पोलिसांचे नाव हे मतदार यादीत नसल्याचीच माहिती पोलीस सांगत आहेत. 1 महिन्यापूर्वी जेव्हा आमच्याकडे अर्ज भरून घेतला तेव्हा सरकारी यंत्रणावर विशेष असा ताण नव्हता, तरी देखील असा घोळ कसा झाला असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. ठाणे पोलीस दलाच्या विविध शाखा आहेत. अनेक पोलीस हे निवडणुकीच्या कामामुळे ठिकठिकाणी बंदोबस्तात असल्याने त्यामुळे कामात व्यस्त असलेल्या पोलिसांना आपल्या हक्कापासून आज वंचित राहावे लागण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
ठाण्यातील खोपट मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी महिलेचा मृत्यू. मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी म्हणून ड्युटीवर असलेल्या एका महिलेचा मृत्यू झालाय. वैशाली भाले असे या 35 वर्षीय महिलेचं नाव आहे. वैशाली भाले या न्यू बॉम्बे सिटी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. निवडणूक आयोगाकडून त्यांची निवडणुकीची ड्युटी ही खोपट मतदान केंद्रावर लावण्यात आली होती. खोपट सिग्नल जवळील एसटी वर्कशॉप केंद्रावर ही घटना सकाळी घडली. वैशाली भाले या मतदान केंद्रावर इलेक्शनच्या ड्युटीवर कार्यरत असताना अचानक त्यांना चक्कर आल्याने त्या जमिनीवर कोसळल्या. त्यांना उपचाराकरिता नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झालाय. S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानात मुंबईसह ठाण्यात मतदारांनी दर्शविला सहभाग. मतदार यादीत नाव नसल्याने मतदाराने गमावलाय मतदानाचा हक्क. तर ठाण्यात निवडणूक कर्मचारी महिलेचा मृत्यू. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.